संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक, शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून शाईफेक, अक्कलकोटमधील घटनेचा राष्ट्रवादीने केला निषेध। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, सोमवारी मराठा समाजाने पुण्यात बोलावली बैठक। एक देवाभाऊ असा जो त्याच्याकडे सर्व असून फोडाफोडी करतोय, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका। देवाभाऊ नावाच्या कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशाच्या वेळी फडणवीसांवर निशाणा। ठाकरे बंधूंच्या युतीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा। महायुतीच्या नेत्यांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, राज्यात सध्या चड्डी बनियन गँगची दहशत, संजय गायकवाड शिरसाटांचं नाव न घेता हल्लाबोल। पदभार स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडमध्ये, सोमवारपासून पुढील 6 दिवस घेणार मॅरेथॉन बैठका। पालिका निवडणुकीमध्ये रिझल्ट हवा, बाळा नांदगावकरांच्या गटाध्यक्षांना सूचना, संवाद मेळाव्यात गटाध्यक्षांनी केलेल्या आणि न केलेल्या कामांची उजळणी। मुंबईमध्ये पुन्हा भगवा बादल धडकणार, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टला पहिल्यापेक्षा 5 पट जास्त लोक मुंबईत येणार, जरांगे पाटलांचं विधान। सामनात वापरलेल्या शब्दांवर राम कदमांचा आक्षेप, सामनाच्या अग्रलेखातून मुंबईचा अपमान करण्याचा प्रयत्न, राम कदम यांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये जुंपली, बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीवरून एकमेकांमध्ये सवाल जवाब। एचडीएफसी बँक आणि श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई, नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई। करवाडी विरोधात आहार हॉटेल संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा, सोमवारी महाराष्ट्र बार असणार बंद, तर परमिट रूम आणि बारवर करवाडीच्या विरोधात बंद। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।